मुंब्र्याचे सर्वे सर्वा मुंब्र्यामध्ये काही इज्जत आहे की नाही याविषयी प्रभाकर सूर्यवंशींनी त्यांचा व्हिडिओ बनवलाय काल परवा दिवशी। तेच जितुद्दीन म्हणजे जितेंद्र आव्हाड। आता ह्या जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त विधानानं किंवा कुठल्या गोष्टीनं हे नेहमी सारखे मीडियाच्या समोर असतात। आता याच आव्हाडाची बिना पाण्यानं वंचित बहुजन आघाडीनं हे धुतलेली आहे। आता नेमकं हे वाद काय आणि काल एक 30 तारखेला म्हणजे कालच परवा दिवशी एक ट्विट वंचितचं आलं होतं 9:47 ला रात्री। ते तुम्हाला मी ट्विट पहिलं वाचून दाखवतो, तुम्हाला प्रकरण कळेल की अरे कोणी असं बेकार धूत असेल कोणाला। बघा, अरे पिसाळलेल्या कुत्र्या, तुझ्या नालायकीवरून कळते की तू सुधारणार नाही। हे सगळे ट्विट आहे, हे ऑफिशियल जे हँडल आहे ट्विटरचं एक्सचं वंचितचं त्यावरनं आलेलं आहे। जेव्हा तुझ्यावर अडचणी येते तेव्हा तू आमच्या कार्यकर्त्याकडे 50 वेळा फोन करतो आणि बोंबलत बसतो। बाळासाहेबांना सांगा मला वाचवा म्हणून तू असं बोलतो। अरे आता इथं भ डॅश डॅश व्या, आता तुला आंबेडकर नावाची ॲलर्जी झाली का? पुढलं आहे चू आणि डॅश डॅश त्या नालायकपणा सोड आणि सुधर जरा। ही असं एक ट्विट रात्री 30 तारखेला आलं आणि एक प्रकारची जी काय सोशल मीडियावरती म्हणा न्यूजवरती एक बातमी फ्लॅश व्हायला लागली। ते बातमी म्हणजे अजून आव्हाडाने कुठलं कांड केलं बाबा? कारण विधानसभेमध्ये त्यानं चांगलं धुतली होती पडळकरांनी, नेमकं अजून कुठलं कांड केलं या माणसानं? पण हे कांड जर बघितलं तर हे कांड असं आहे की प्रयत्न, काम, कष्ट, संघर्ष कोणी वेगळाच करतो आणि या ठिकाणी तो संघर्ष आपल्या नावावर वडवायचे काम या लोकांनी आतापर्यंत केलेत का, असा या ठिकाणी प्रश्न येतो। मित्रांनो, तुम्हाला एक माहित असेल की सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका दलित तरुणाची जी काही तो मयत झाला होता पोलीस कस्टडीमध्ये, त्यावरनं महाराष्ट्रामध्ये अनेक मोर्चे निघाले होते आणि तो विषयही खूप गाजला होता मधल्या काळामध्ये। आणि त्यावेळेस बघा, आता तुम्हाला प्रश्न पडलाय की मग ह्या ट्विटचा सोमनाथ सूर्यवंशीचा वंचितचा नेमका अर्थार्थी संबंध काय होतो या ठिकाणी? म्हणजे वंचितनं असं त्यांना ट्विट करण्या एवढं असं आव्हाडानं केलं काय, तुम्हाला प्रश्न पडू शकतो। आपण आता यामध्ये दोष आव्हाडांचा काय ते बघूया थोडक्यामध्ये। आता सोमनाथ सूर्यवंशीच्या बाजूने निकाल लागलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये। ही केस खंडपीठापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेली मित्रांनो, आणि सुप्रीम कोर्टामध्ये ती केस सूर्यवंशीच्या कुटुंबियांना जिंकलेली आहे आणि ती केस लढली आहे बाळासाहेब म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांनी। हे एकूण असं प्रकरण आहे। मग या सगळ्या प्रकरणावरती त्या निकालावरती आव्हाडानं दिलेल्या प्रतिक्रिया 30 जुलैला दुपारी 3:14 तुम्हाला तुम्ही व्हिडिओ दाखवतो, तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या। त्यामध्ये आव्हाड आपलीच कशी लाल आहे सांगतात आणि दाखवतात, तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या। आपण त्यानंतर या सगळ्या विषयावरती परत एक वेळेस बोलू। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचं मी स्वागत करतो, पण त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे हे निदर्शनास आणू इच्छितो की आम्ही विधानसभेच्या पटलावरती विधानसभेमध्ये जाऊन खोटं बोलत नसतो। सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण पहिल्या दिवसापासून म्हणजे नागपूर अधिवेशनापासून पहिल्या दिवसापासून आम्ही लावून धरलो। आम्ही सांगत होतो की सोमनाथ सूर्यवंशीची हत्याच करण्यात आली। सरकार सारवासारव करत होती, श्वासोश्वासाचा त्रास झाला, अमुक झाला, तमुक झाला। पहिल्यांदा उच्च न्यायालयाने ते खोटं ठरवलं आणि सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलं। खरं तर गुन्हेगारांना सरकारने पाठीशी घालावं असं काही प्रकरण नव्हतं। एका भांडी घासणाऱ्या गरीब आईचा एकुलता एक म्हणजे घरातला करता करविता पोरगा, शिकलेला सावरलेला पोरगा, पुरोगमित्व आणि आंबेडकरी विचारांचा कंदा समर्थक सोमनाथ सूर्यवंशी, याचा काय गुन्हा होता? काय होता? पण आईचा आधार म्हणून पुढे मागे उभा राहणारा या मुलाला तुम्ही यमसदनी पाठवता, हा गुन्हा नाही? या गुन्ह्याची सजा व्हायला पाहिजे ना। जर असंच व्हायला लागलं तो पोलीस उद्या कोणालाही मारतील। ही राज्य व्यवस्था ही लोकशाही माध्यमातून संविधानाला मानून चालली पाहिजे। हे पोलिसी राज्य होता कामा नये आणि त्यामुळे आज आम्हाला मी याचं स्वागत करतो
आणि त्याचबरोबर हेही सांगू इच्छितो की आम्ही विधानसभा सभेत जे बोलतो ते सत्यच बोलतो. म्हणून मी शेवटी सांगेन, सत्य परेशान हो सकता है पराजय. एक मराठीमध्ये चांगली अशी एक म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आता ह्या जितेंद्र आव्हाडाची खोड पण मित्रांनो जाणं शक्यच नाही. कारण ज्या ठिकाणी श्रेयवाद घेता येईल त्या ठिकाणी हे माणसं जे आहेत हे माणसं आपोआप समोर असतात. आता विधानसभेमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा विषय आम्ही लावून धरलाय. कुठेही म्हणजे विधानसभेमध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तो विषय लावून धरलाय आणि त्यामुळं जे काही आज निकाल लागलाय त्यामध्ये आमचा सुद्धा मोठा हात आहे किंवा त्या आमच्या कष्टाला फळ आलं हे असं यांना सांगायचं होतं. म्हणजे जे काही महाराष्ट्रामधून काही मोर्चे झाले, प्रकाशजी आंबेडकरांनी जे काही महत्वाची भूमिका बजावली यामध्ये आणि त्यांनी स्वतःहून हे वकीलपत्र घेऊन खटला चालवला, त्यांचं या ठिकाणी यांना एक मिनिट सुद्धा नाव घ्यावं असं वाटलं नाही. म्हणजे जे पुरोगामित्व हे लोक म्हणतात फुले शाहू आंबेडकर, हे फक्त नावापुरतं आहे का? अहो उघड धडधडीत हा विषय आहे. वंचितचे सर्वे सर्वा आणि प्रकाशजी आंबेडकर यांनी ही केस लढलेली आहे. त्यानंतर जी काही ही घटना होती त्या घटनेमध्ये जे प्रकाशजी आंबेडकर आहेत त्यांनी सुरुवातीपासून आपलं लक्ष त्यामध्ये घातलेलं आहे. त्यावेळेस पोस्टमार्टमच्या वेळेस त्यांनी पोस्टमार्टमची मागणी केली होती तज्ज्ञाकडनं आणि त्यांनी हा खटला लढला सुद्धा. ते संभाजीनगर पासून ते दिल्लीपर्यंत बाळासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी सूर्यवंशी कुटुंबियाच्या पाठीमागे होते खंबीरपणे. मग सुप्रीम कोर्टाने त्यांनी खेचून निकाल आणला आणि जे काही दोषी लोक आहेत त्यांच्यावरती जे काही पुढले कार्यवाही आहे ते व्हायचे आदेश दिलेले आहेत त्याच्या कोर्टाने. आता या ठिकाणी जर तुम्ही विषय आव्हाडांचा ऐकला तर एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते मित्रांनो, की विधानसभेमध्ये विषय मांडून निकाल लागत नसतात. विधानसभेमध्ये फक्त कायदे बनतात किंवा कुठल्या योजना बनतात. त्याचा निकाल हा लागलेला आहे कोर्टामधून आणि ते कोर्टाची कायद्याची लढाई हे प्रकाशजी आंबेडकरांनी लढलेली आहे. हे आव्हाडाला मान्य करायचं नाही का? किंवा ह्या सगळ्या ह्या पक्षांना फक्त ते बोंबलत सांगत फिरतात की आम्ही पुरोगामित्व मानतो, आंबेडकरांना मानतो, आम्ही सगळ्या गोष्टी मानतो. पण ह्या लोकांनी या विषयावरती त्यांना आंबेडकरांचं नाव घ्यावं असं वाटलं नाही का? इथं हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी पडतो. पण या ठिकाणी एक गोष्ट कळली की हे जे काही लिबरल गँग आहे, जे काही आघाडीचे लोक आहेत बघा, त्या हँडलच्या माध्यमातून आघाडीच्या लोकांवर ताशेरे ओढलेले आहेत. आणि खास म्हणजे यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत एवढं मात्र नक्की आहे. आव्हाडांनी जे विषय विधानसभेमध्ये लावून धरले होते, जे विषय मांडले होते, पण तो निकाल हा विधानसभेचा नसून तो निकाल हा कोर्टाचा आहे हे आव्हाडांना मान्य करावं लागेल. आता जे काही ट्विट वंचितचं काल व्हायरल झालं त्यावर रोहित पवार म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचे एक नेते म्हणा किंवा तरुण आमदार यांनी थोडं गुणगान गायलं आणि परत सांगतं की ह्या ट्विटचा आम्ही जाहीर निषेध करतो. आता हे ट्विट काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही, कारण ही लढाई श्रेयवादाची नाही मित्रांनो. पण तुम्ही लोकांपर्यंत एक चुकीचा मेसेज पसरवताय. तुम्ही वंचितची किंवा तुम्ही प्रकाशजी आंबेडकर तुम्ही इमेज खराब करायचा प्रयत्न करता त्याच्या माध्यमातून, असं ह्या ट्विटचा अर्थ होतो. थोडीशी ट्विट हे आक्रमक आहे. जे सेकंड ट्विट आलं होतं त्यामुळे त्यांनी सगळे मुद्दे मांडलेले आहेत की ही लढाई नेमकी लढली कशी गेली. मग त्याचा जो निषेध आहे तो निषेध रोहित पवारांनी व्यक्त केला. मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे त्या जे काही सूर्यवंशी आहे त्यांची आई, ते कुटुंब, त्या कुटुंबांनी मान्य केलंय मित्रांनो की सगळं काही झालं, जे आम्हाला काही यश आलं हे यश फक्त प्रकाशजी आंबेडकरांमुळे आलेलं आहे आणि जे आमच्या पदरामध्ये काही यश पडलंय त्याचं पूर्णपणे श्रेय हे प्रकाशजी आंबेडकरांना जातं. म्हणजे आपल्याला व्हिडिओतून तुम्हाला एवढं सांगायचं होतं की नेमकं हे लोक कसं लोकांची दिशाभूल करतात. आव्हाडासारखे लोक आपलीच लाल सगळं काही आपणच करतो हे दाखवायचा प्रयत्न करतात. काही दिल्लीमध्ये जाऊन भारतावरती प्रश्न विचारतात, भारतीय सैन्याविषयी ते प्रश्न विचारतात. काही लोकांना इथलं
अनेक दुसरे धर्म वाढवायचे असतात. म्हणजे हे निरर्थक मुद्दे हे लोक विधानसभेत जाऊन घेतात. मंगळसूत्र चोर हे घोषणा देऊन नेमकं त्या ठिकाणी आव्हाडांना साध्य काय करायचं होतं, या ठिकाणी तुम्हाला हा सुद्धा प्रश्न पडला पाहिजे. कारण त्यांना आपण निवडून देतो, पण जाऊन ते तिथं काय काय तमाशे करतात. तमाशावरून आठवलं की यांच्याच आघाडीचे खासदार ऑपरेशन सिंदूरला तमाशा केलाय म्हणत होते, ते परिणिती शिंदे. हे सगळे असेच लोक आहेत. त्या लोकांना उत्तर वंचितकडनं चांगलं मिळालंय. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार. राम राम.